शुभ संध्याकाळ मॅम. संध्याकाळ. कोण? हो, प्रेझेंटी बुक हे कर. गोल गोल करते. हा, खोलीचं दार बघ. मॅडम कुठे गेल्या? चला व्हिडिओ ऑन करा. मॅडमला काय झालं? संपली का परीक्षा?
आल्या. सुरभी आहे का? निर्मिती आली तेजस्वी. नमस्कार. नमस्कार. तुमचीच वाट पाहत होतो. थोडासा इकडे तिकडे झाला, थोडासा वेळ चालेल. कोणाला अजून? सुरभी, निर्मिती, छान. ती बाकीच्यांना टाकलंय, आता जॉईन करा. ओवी हो ना, विसरून जातात सगळे 7 वाजताचा वर्ग आहे म्हणून. तरी मी टाकते. ओवी कुलकर्णी थोडा लेट होणार आहे. त्याची झाली बहुतेक ना परीक्षा. ओजस्वीची ओजस्वी चालू आहे वाटतं. ओजस्वीची चालू होणार आहे. नाही, चालू झाली. झाली चालू आहे. कधी ग? मंडेला. ओके, ठीक आहे. लिहिले का प्रश्नोत्तर? महत्वाचा प्रश्न तोच आहे आपला, अजून काय नाही. हा, नाही, त्यांच्या परीक्षा चालू आहेत मॅडम, कसे लिहिणार? जिया होती ना, जिया. निर्मितीची झाली आहे परीक्षा. निर्मिती परीक्षा झाली आहे ना? टाकली वाटतं आज कोणीतरी, आता पोस्ट केलंय. निर्मितीच बहुतेक. लिहिलं का काही? हो मॅम, मागच्या हफ्त्याचे प्रश्नोत्तर जे मार्क केले होते ते मी देऊन पाठवले. अजून बाकी टाकलेत. हा, ते निर्मितीच आहेत का ग बाई? ग्रीन शाई का? नाही, मला जो पण सापडला त्याच्याने लिहिलं मी. तुला माहितीये का प्रत्येक शाई कुठल्या रंगाची कोणी वापरायची नियम आहे म्हणून? ब्लू. हो का? हो, ऑडिटरनी ग्रीन वापरायची. हो का? अरे बापरे, मला वाटलं फक्त लाल रंग फक्त तो आहे की टीचरनी वापरायचा. तो टीचरनी वापरायचा, बाकी नाही माहिती. अरे वा, पण तरी छान आहे. वापरत नको जाऊ, पण चांगलं लिही, म्हणजे डोळ्याला असं सुदिंग वाटत बघताना, वाचताना पण असं सुदिंग वाटून राहिलं. पण ठीक आहे, चांगलं. निळच वापरायचं, निळं वापरायचं. ठीक आहे. हो मॅम. निळं नाही तर काळं. आता आपला बालरंगाचा वर्ग आहे आणि काही पण चालतो. चालतंय, पण जनरली. मॅम, अजून प्रश्न आहेत ना 3? बघायचं पाहिजे आता काय आहेत. किती लिहिले? धड्यामागे तुम्हालाच माहिती ना काय काय. तुम्हाला पाहून शोधून ठेवायला सांगितले होते, लिहायला नव्हते सांगितले. आय मीन मॅम, मला तो हा प्रश्न नाही सापडला. बाकीचे सापडले पण मी लिहिले नाही. हा प्रश्न म्हणजे काय असतो? बोल, सांग ना काय प्रश्न. आता प्रार्थना घेऊया. बर, प्रार्थना कुठे झालीये? चला म्हणा. आले बरे, चालेल. म्हणा सगळ्यांनी सोबतच म्हणा बरं, आणि थोडस पॉज घेऊन म्हणा, म्हणजे म्हटलं जाईल. मॅडम, रेकॉर्डिंग ऑन करा. बंद आहे? चालू आहे की रेकॉर्डिंग? इन प्रोग्रेस होतं का हे मला नाही माहिती. मला होस्ट करते मी, ते मला काय कळत नाही त्यातलं. नाही, रेकॉर्डिंग चालू नाहीये. मी तुम्हाला होस्ट करते. होस्ट करा, को होस्ट. केलं बघा होस्ट तुम्हाला. होस्ट होस्ट करा, हे सोपं आहे. नाही, मी आयपॅडवर आहे ना, याच्यात असलं तरी मला माहित नाही. बरं, ठीक आहे, चालेल. चला प्रार्थना करा सुरू. हात जोडा सगळ्यांनी. चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. हा, हीच प्रार्थना छातीजवळ धरायचे हात, नाकाजवळ, तोंडाजवळ नाही. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, मानता
माणसा समवागणे हीच मुझी प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष काळे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुले अन्न पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाची माणसा समवागणे हीच मुझी प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल खातरी तो तो वरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाची माणसाची माणसा समवागणे हीच मुझी प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. लाभले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुझी प्रार्थना. हम्म. कुठल्या 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला कुठला प्रश्न नाही आला तुला? कशाचं उत्तर नाही आलं? निर्मिती. मॅम हा वाला पुण्याचे रूप कसे पालटले. आलटले. बालटले सारखं पॅरेग्राफ आहे की ग त्याच्यात. पुण्याचा काया पालट. त्याच्यातनं शोधून लिहा. आपल्या स्वतःच्या वाक्य रचनेत लिहा. वाक्य तयार करा आणि लिहा. असं आहे ते. ठीक आहे. कसे पालटले? पहिले ते जिजाऊ आणि शिवबा यायच्या आधी पुण्याचं रंगरूप कसं होतं? काय झालेलं होतं पुण्याचं? आता आधी आपण एकदा धडा वाचूया. नाही तर चालेल. मॅडम वाचून दाखव. हम्म. तर मुलींना यांनाच वाचायला लावूया. मुलांना वाचायला लावूया ना. चालेल. चालेल. धडा वाचता वाचता आता प्रश्न कुठले आहे बघून ठेवा पहिले. मागचे प्रश्न बघून घ्या. शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या? जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता? आणि पुण्याचे रूप कसे पालटले? आणि पहिले 3 आले ना सगळ्यांना एका वाक्यात उत्तर लिहा. आपण आधी शोधलं होतं. ठीक आहे. ते झाले. लिहिले का जिया? उत्तर लिहिलेस का ग? मॅम सगळे नाही लिहिले. आता लिहून घेईन. लिहिते. बरं ठीक आहे. चालेल. चल वाच. तू सुरुवात कर वाचायची. शिवरायांचे शिक्षण. शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ. स्वतः शहाजी राजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बेंगलोरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. तेथे वयाला 7 वर्षे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले. 1 मिनिट. प्रारंभ नाही, प्रारंभ असं म्हण. प्रारंभ झाला. ठीक आहे. प्रारंभ झाला. रामायण, महाभारत,
रामायण, महाभारत, भागवत यांतील गोष्टी ते स्वतः वाचू लागले. शहाजी राजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टी फिरवणे, तलवार चालवणे ठीक आहे ताई. इत्यादी दांडपट्टा. विद्या अम, शिकवण्यास प्रारंभ केला. एक नीट वाच. दांडपट्टा आहे बघ ते. दांडपट्टा. ठीक आहे. अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. 1 मिनिट. कितव्या वर्षी सुरुवात केली शिवाजी महाराजांनी शिकण्यास? 7व्या वर्षी. आणि 12व्या वर्षापर्यंत काय काय शिकले ते? विविध विद्या व कला शिकले. किती वर्ष म्हणजे टोटल? 5 वर्षात. बघा 5 वर्षात त्यांनी किती म्हणजे ज्या गोष्टी शिकायला आपल्याला वर्ष लागतील, म्हणजे एक एक गोष्ट शिकायला आपल्याला, म्हणजे त्याच्यात जर आपल्याला निपुण व्हायचं असेल तर नक्कीच वर्ष तर नक्कीच लागेल. तेवढ्या 5 वर्षात त्यांनी कितीतरी गोष्टी शिकल्या. कौतुक करण्यासारखं आहे ना. चल पुढचं वाच. चालेल, वाच. लवकरच आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजी राजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजी राजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान, शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना काढले. आणि म्हण. आणि ठीक आहे. बाणाचा हा चालेल. आता वाचगस निर्मिती पुण्याचा कायापालट. पुण्याचा कायापालट. जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांना बालपणचे दिवस आठवले. बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते. सह्याद्रीची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूप खूप आनंद झाला. त्यावेळेस पुणे आजच्या निर्मिती. आनंद नाही, आनंद. आनंद झाला. त्यावेळेचे पुणे आजच्या इतके मोठे नव्हते. शहाजी राजांच्या शत्रूंनी ते टुमदार गाव उजाड करून टाकले होते. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती. घरे मोडली होती. देवळे पडली होती. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेते ओसाड झाली होती. जंगले वाढली होती. रानात लांडगे माजले होते. अशी पुण्याची दैन्यावस्था झाली होती. वाचायचा पुढचं पण. जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले.
जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. पालटले. पालटले नाही, पालटले. म्हण ना. पालटले. पालटले. हा. आता याचं उत्तर कसं लिहिशील मग सांग. पुण्याचे रूप कसे पालटले. तोपर्यंत बाकीच्यांनी पण विचार करून ठेवा. कसं लिहाल उत्तर. पुण्याचे रूप कसे पालटले. लोकांना हे कळलं की जिजाबाई पुण्यात राहू लागले, म्हणून ते परत तिथे आले आणि वाच वाच त्या पॅराग्राफ मधनं वाचून स्वतःच उत्तर तयार करून मग सांग. अजून कोण जास्त चांगलं उत्तर तयार करू शकेल. पार्थ, समजलं का प्रश्न. समजला का प्रश्न काय आहे. पुण्याचे रूप कसे पालटले. थोडा समजला. तुझं लक्ष होतं का धडा वाचत असताना. धडा सोबत सोबत वाचायचा आहे, बाकीचे जेव्हा वाचतात तेव्हा. जिया, हो मॅम. काय कळेल, काय लिहिशील. पुण्याचे रूप कसे पालटले. मॅम, मी सांगू शकते. हो सांग. जिजाबाई आणि शिवराय पुण्यात राहू लागले. हे लोकांना कळून त्यांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. ते परत पुण्यात येऊन राहू लागले आणि ते शेतावर जाऊ लागले आणि जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली आणि त्यांच्यात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजून गेले, त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. ठीक आहे. या पॅराग्राफ मध्येच तर उत्तर होतं. तुला काय एवढा त्रास केला उत्तर शोधायला. वाचलंच नाही कसं कळणार. चालेल. सुरभी वाच पुढचं. अनघा अधिका. दादाजी कोंडदेवांची कामगिरी. जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीच्या व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत. जहागिरीची पूर्ण म्हण ना. हा, जहागिरीची व्यवस्था पूर्ण म्हण. जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते. तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. ते निष्ठावंत होते. या काळात शहाजी राजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्याग म्हणून 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 म्हण. म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्षे शेतसाऱ्याची सूट दिली. त्यामुळे शेते लागवडीस आली. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत, म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांच्या पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला. दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर
यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात मोलाचे व पायाभूत मानले होते. एक मिनिट, आता याच्यात सारा म्हणजे काय कळलंय ना सगळ्यांना? काय? सारा वसुली, सारा. त्याच्यावर मी सांगितलं होतं ना, कुठल्या तरी एका पिक्चरचं नाव सांगितलं होतं, ते तुम्हाला लगेच माहितीये. काय तुमचं लक्ष नाही आहे वर्गात? म्हणजे आम्ही शिकवतो त्याचा काय उपयोग नाहीये होते. सारा वसुली, आपण त्याच्यावर प्रश्न पण होता ना, शेतसारा. शेतसारा म्हणजे काय? कुणाला देत होते ते? कॉमन सेन्स लावा तुमचा आणि बघा, विचार करा काय असेल. जरा विचार करा, सगळं आम्ही नाही सांगत. विचार करा काय असेल. आता तेवढी मोठी झालाय तुम्ही मुलं ना. ओजस्वी काय असेल सांग, काय सुचतंय तुला शेतसारावरनं? शेतीतनं काय निघतं? धान्य. धान्य निघतं, धान्य. मग ते शेतकऱ्यांचं काय झालं? एक प्रकारे म्हणजे उत्पन्न. ठीक आहे. आपण जेव्हा आपलं उत्पन्न असतं, आपण त्याच्यावर काय भरतो? कोणालाच माहिती नाही. टॅक्स. टॅक्स. टॅक्स भरतो ना. काय? इन्कम टॅक्स. कुठला पिक्चर सांगितला होता आता तरी सांगा. जुना एक पिक्चर लगान. लगान. आठवला का काही? त्यात हो कसं मॅम. लगान, दुगना लगान देना पडेगा. शेतकऱ्यांचं उत्पन्न जे असतं त्याच्यावर ते कर द्यायचे. कर, उत्पन्नावर कर. टॅक्स म्हणजे कर, महसूल. हिंदीमध्ये त्याला म्हणतात लगान. लगान, मराठीत म्हणतात सारा. दादाजी कोंडदेवांनी काय कसं केलं होतं ते? कसा ठेवला होता ते? सिस्टीम कशी तयार केली होती शेतसारा भरायची? ज्यांचं जेवढं उत्पन्न असेल त्याच्याप्रमाणे त्यांनी तो शेतसारा आकारला होता. म्हणजे कमी उत्पन्न ज्यांचं होतं त्यांनी कमी शेतसारा ठेवला होता, आणि ज्यांचं जास्त उत्पन्न होतं त्यांना थोडा जास्त ठेवला होता. त्यामुळे सगळेजण काय होते त्यांच्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लागवडी कराव्या म्हणून दादाजींनी काही वर्षे शेतसाऱ्याची सूट दिली. म्हणजे काही काही जणांकडनं घेतला पण नाही. त्यामुळे शेतकरी आनंदी झाले ना. ठीक आहे. कळतंय का तुम्हाला? काहीतरी हो नाही उत्तर द्या मानालवा. काहीतरी हो मॅम. कळलं हो का? मॅम. कळलं आता? शेतसारा म्हणजे मग शेतावरचा लोक गाव सोडून पळून जात होते ना. म्हणजे शेत जमिनीचं कसं असतं, जर त्यात पीक लावलं नाही तर ती बंजार, म्हणजे त्याच्यात उगवत नाही काही. त्याला खूप खत बीत घालून नांगरणी करून असं खूप काम करावं लागतं त्या जमिनीवर, पुन्हा त्याच्यात पीक घेण्यासाठी. म्हणजे लोक सगळे सोडून घाबरून पळून जात होते ना. त्याची कोणी मशागत म्हणतात, जमिनीची मशागत करतात. मग आता कुंडीत झाडं लावता पाहता की नाही, असं उकरून काढतो ना मध्ये मध्ये माती, आपण सैल करतो की नाही माती. हो मॅम. छोटी कुंडी असते आपल्याला तेवढं पुरतं, पण शेत मोठं असतं ना, मग त्याला नांगर पाहिजे असतो, असं बऱ्याच गोष्टी लागतात ते करायला, जमीन मोकळी करायला. मग त्याच्यावर खर्च पण होतो. मग त्यांच्याकडे जर नीट त्याची मशागत केली नाही तर पीक येत नाही. आणि त्याला खत बीत घातलेलं नव्हतं ना, काहीच नव्हतं त्याच्यात. त्यामुळे मग ते खर्च पण खूप जास्त होत होता. म्हणून काय केलं दादोजी कोंडदेवांनी, सांगितलं की ज्यांचे शेती तेवढी हे नाहीये, चांगली नाहीये, पोत म्हणतात त्याला, जमिनीचा पोत, म्हणजे त्यातनं होणारं उत्पन्न कमी आहे, त्यांनी शेतसारा कमी द्या किंवा थोडे दिवस 2-3 वर्ष देऊच नका, असं सांगितलं. लिहा तिथे वरती. समजा कठीण आहे आणि काही शेतबीत काही पाहिलेलंच नाही. हे बघा, आता शेतसारा जिथे शब्द आलेला आहे बघा, वरतीच आलेला आहे. ठीक आहे, इथे आलेला आहे, दिसतोय का? मी दाखवते. त्याच्यावरती लिहून ठेवा, शेतीच्या उत्पन्नावरचा कर शेतसारा म्हणजे. लिहा वरती. मराठीत लिहा व्यवस्थित आणि पेन्सिलने लिहा. शेतीच्या उत्पन्नावरचा कर. उत्पन्न लिहिता येईल ना?
आता लिहून दाखवणार नाही, कसं लिहायला सांगा. पाटी पेन्सिल नाहीये. उत्पन्न, पण शोधायला पाहिजे आमची. उत्पन्नावरचा कर लिहिलं का सगळ्यांनी? शेतीच्या उत्पन्नावरचा कर म्हणजे शेतसारा. इथे कुठेतरी असतो ना व्हाईट बोर्ड. उत्पन्न कसं लिहिणार? उ छोटा, छोटा उ. ठीक आहे. त पूर्ण त अर्धा. सांगा. उत्पन्न. आता मी स्पष्ट बोलतेय, तुम्हाला जे बोलताय तेच आपण लिहितो मराठीमध्ये. काय लिहून झालं का? न उत्पन्नाच्या पुढे कसं लिहिलं सांग. उत्पन्न पहिले कसं लिहिलं सांग. उ छोटा, हम्म. त अर्धा आणि प आणि न. उत्पन्न, उत्पन्न नचे प किती? पूर्ण आणि अन्न. अन्न नाही का? अन्न. अन्न मध्ये काय लिहितो आपण? अन्न लिहितो. नचे किती? नचा आवाज किती येतोय? दोन वेळा. उत्पन्न. मग दोनदा. मग अर्धा न आणि पुन्हा न. न नला न लावा. एवढ्याशा ह्याच्यात 2 जोडाक्षर आहेत. 3 अक्षरात 2 जोडाक्षर आहेत. घालायला पाहिजे ना मध्ये मध्ये शब्द बिब्द लिहायला. हो, मला असं वाटतं ते. हा, बरोबर. शेतीच्या उत्पन्नावरचा कर किंवा उत्पन्नावरील कर. जर तुमच्या चांगल्या याच्यात लिहायचं, वरचा लिहिण्यापेक्षा वरील. शेतीच्या उत्पन्नावरील कर म्हणजे शेतसारा. आलं का लक्षात? पार्थ लिहिलंस का? हो. मराठीच्या वहीत पण लिहून काढा आणि त्या पुस्तकाच्या वरती पण लिहून काढा, म्हणजे त्याच्यात पुस्तकात ते सोपं जाईल. आणि पेन्सिलने लिहा. अनघा, आद्विका, झालं लिहून? हो मॅम. कळलं मग आता शेतसारा? ठीक आहे. आणि याच्यात काय अजून दिलेलं आहे या पॅराग्राफ मध्ये? दादाजींच्या ज्या ज्या चांगले गुण होते त्यांच्यामध्ये ते सगळे गुण त्यांनी त्यांच्या दादाजींचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. चालेल. सुरभीचं झालं वाचून. ओजस्वी, वाच पुढचं. मॅम इकडनंच ना शिवरायांचे शिक्षण. हो हो. शिवरायांचे शिक्षण. शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले. बेंगळूरहून त्यांना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे, विद्या व भाषा शिकवल्या. उत्तम राज्य कारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती त्यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला. वाच ना पुढे. वीर माता जिजाबाईंची शिवरायास शिक्षण. शिकवण. जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हत्या. ती लखोजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती. राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते. अच्छा, एक मिनिट थांब. आता एक मिनिट. आपण पहिल्या पॅराग्राफ मध्ये काय पाहिलं? शिवरायांनी काय काय शिक्षण घेतलं 5 वर्षामध्ये? ठीक आहे.
ते बघितलं. आता त्याच्यानंतर पुण्यात आल्यावर ते काय काय शिकले? पुण्यात आल्यावर ते शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना शिकवले गेले. अजून नामवंत शिक्षकांनी काय शिकवलं? शिवरायांना अनेक शास्त्रीय विद्या व भाषा शिकवल्या. भाषा शिकवल्या. ठीक आहे. म्हणजे पुण्यात आल्यावर त्यांच्या सगळ्या कलांमध्ये अजून भर पडली. चालेल. आता जिजाबाईंबद्दल काय लिहिलेलं आहे? पार्थला सांग आता वाचायला, तो जाईल ना. सांगते. हो, पार्थ आहेस का? हा. हो मॅम. जिजाबाईंबद्दल पहिल्या पॅराग्राफ मध्ये काय लिहिलेलं आहे सांग बरं थोडं पहिले तुझ्या वाक्यात. जिजाबाईने एक सामान्य स्त्री नव्हती. ती लखुजीराव जाधवांच्या हिंदी म्हणशील का मग? जिजाबाई ह्या किंवा जिजाबाई ही? हा. ह्या ह्या लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि म्हणजे डॉटर मुलगी. हा, ठीक आहे, बोल. शहाजी राजांसारख्या पराक्रमी पुरुषांची पत्नी होती. राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते. ठीक आहे. आता व्यवस्थित. ठीक आहे. जाधव व भोसले जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या. मराठा सरदारांनी कितीही पराक्रम केला तरी सुलतानाच्या दरबारात त्याचे चीज होत नाही याचा त्यांना वाईट अनुभव आला होता. निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. त्याचे दुःख त्यांनी पचवले होते. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांना शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या. आता हे कुठल्या प्रश्नाचं उत्तर आहे? कोण सांगेल? प्रश्न वाचले का? असं मी प्रश्न वाचायला सांगितले होते. आपण वाचता वाचता उत्तर शोधणार होतो. तिसरे उत्तर. हा, तिसऱ्याचे तिसरे उत्तर. तिसऱ्या मधल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर. ठीक आहे. आणि शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या ते पण उत्तर आता वाचलं ना सुरभी? सांगितलं ना तू? उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी आलं आपलं वाचून. तर याच्यावर तुम्ही तिथे मार्क करून ठेवा. प्रश्न 3 आ आणि प्रश्न 3 ई दोन्ही उत्तर सापडले. हो ना? काय अनघा, अद्विका केलं का? मार्क केलं का? ओवी कुलकर्णी आहेस का जागेवर? हो मॅम. आ उत्तर कुठे आहे? 3चा आ.
काय झालं निर्मिती तू विचारते? मॅम तिसरा मेन मधला दुसरा क्वेश्चन कुठे आहे? आत्ता वाचलं ना शिवरायांचे शिक्षण कुठल्या विद्या अवगत झाल्या ओके मॅम सापडलं. सापडलं. हा ठीक आहे. लक्ष लक्ष देऊन ठेवायचं ना. लक्ष आपल्याला 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 क्लासमध्ये राहायचं. आता क्लासमधून बाहेर नका जाऊ सध्या. पार्थ पुढचा वाच. पुढचा पॅराग्राफ वाच एक. हो मॅम. मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे इमानी, कष्टाळू व चपळ होते. चपळ म्हणा. चपळ. चपळ चपळ होते. काट कपनात काटकपणा असा शब्द आहे तो. काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे. पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. सुलतानाच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात. रयत परागंदा होई. तिला कोणी वाली नसे. अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटे. ओके ठीक आहे. एक मिनिट. ह्या प्रश्नाचं उत्तर लिहाल ना सगळेजण. जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता? काय अनघा सांग बरं. सापडत आहे. अद्विका तू शोधलं का उत्तर? नाही मॅम सापडत आहे. आत्ता सांगितलं ना मी मार्क करा म्हणून. मॅम मी सांग. निर्मिती वाचते लगानी पटकन बघा लक्ष द्या. जिजाबाईंनी निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपला लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल. या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या. थोडं अलर्ट बसा म्हणजे लक्ष राहील ना काय वाचतोय काय चालू आहे वर्गामध्ये. ओजस्वी मिळालं का उत्तर? हो मॅम. सुरभी, पार्थ, ओवी कुलकर्णी, हो मॅम. जिया, हो मॅम. ओवी वाच आता पुढचं. मॅम पुढचा पॅरेग्राफ. घरी आल्यावर शिवराय जिजाबाईशी हितगुज करत. जिजाबाई म्हणत. शिवबा भोसल्यांचा पूर्वज श्री ओवी जिजाबाईंशी नाही आहे, जिजाबाईंपाशी आहे. जिजाबाई. बरोबर वाच. घरी आल्यावर हळू वाच. थोडस बोट ठेवून वाच. घरी आल्यावर शिवराय जिजाबाईंशी हितगुज करत. जिजाबाई म्हणत. शिवबा भोसल्यांचं पूर्वज श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्यांनी दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. ओवी हळू. एक मिनिट. श्रीकृष्ण असं म्हण. कृष्ण नाही, कृष्ण. श्रीकृष्ण. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे तू सुद्धा दुष्टाचा संहार करू शकशील. तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. आई या
थांब. दुष्टांचा, लक्ष देऊन वाच ना. दुष्टांचा, हा, आई त्यांच्या वंशात, नाट वंशात नाही, वंशात. म्हण तो शब्द, ओके म्हण वंशात म्हण. वंशात हा, दुष्टांचा, आईचे दुष्टांचा म्हण. आईचे दुष्टांचा हा, आता वाच पुढचं. आईचे आईच्या, आईच्या या उपदेशाने शिवरायांचा हुरूप ये. राम कृष्ण हॅलो भीम अर्जुन हे बघ, ओवी ओवी शांतपणे वाच. आणि पेन्सिल हातात आहे का? पेन्सिल आहे का हातात? पेन्सिल आहे का हातात? पेन पेन्सिल काहीतरी घे हातात आणि शब्द न वाचताच मनात शब्द तयार करून घेते शब्द आणि नाही वाचायचे. असं हा स्वतःचे शब्द बोट नाही फिरव, नाही वाचायचे. तर बोट फिरवत वाच आणि सावकाश वाच. गडबड नाही आपल्याला. वाघ आहे का मागे? बघ वाघ मागे. लागलाय का? वाघ आहे का मागे? वाघ आहे, वाघ बसलाय मागे. वाघोबा आहे का मागे? नाही ना. मग आता पुन्हा वाच. आईच्या या उपदेशाने, आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई. राम हुरूप, कृष्ण भीम हुरूप नाही ग, अर्जुन हुरूप या नाही. वीराचे गोष्टी त्यांना आठवत. हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत. हे वीर अन्य विरुद्ध जसे लढले लढावे. त्यांनी थांब एक मिनिट. दुष्टाचे नाश केले. थांब. हॅलो, दुष्टांचा नाश अनम्यूट कर. हा, तू लक्षच देत नाही. तुला सांगते मी की थोडं लक्ष देऊन ऐक. पण माझं, मी आपला हलो हलो करते आणि ओवी चाललीच आहे स्पीडनी समोर. अन्याया विरुद्ध, अन्याय विरुद्ध हा, जसे पुन्हा वाच. हे वीर, लढले पुन्हा वाच. लढ- हे वीर, हे वीर अन्यायाविरुद्धी जसे पुन्हा लढले तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे. न्यायी, न्यायी, न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे अशी शिवरायांचा सतत वटू लागला. एक मिनिट. शिवरायांचा नवा थांब थांब ओवी थांब थांब थांब. ओवी टेक रेस्ट. थांब जरा. किती गडबड. वाटू लागलाय का ग? बघ काय लिहिलंय. वाटू लागले. हा, आपण आता ते जे आहे ते चुकवतो की वाचत नाही? ना. जर ते नसलेलं वाचलं तर अर्थ बदलतोय, आपण शिकलोय की नाही? हो ना. मग आहे तेच वाचायला पाहिजे ना आपण. गडबड काय आहे? जरा सावकाश वाच ना. शिवरायांचा नवा अंमल. पुणे जहागिरीत आता जिजाबाईचं मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. या बरं, थांब आता, थांब थांब थांब. कामासाठी झालं, ठीक आहे. आता आपण शिवरायांना कशाने हुरूप येईल? काय त्यांना उत्साह वाढवायचा? काय त्यांना उत्साहित व्हायचे ते? कशाने त्यांना हुरूप यायचा? त्यांची आई त्यांना अशी गोष्ट सांगत होती, रामाची, श्रीकृष्णची, महाभारताची. होती का की त्यांना जिजाबाई हे श्रीकृष्ण आणि श्रीरामाच्या गोष्टी सांगायच्या आणि त्यांना काय म्हणायच्या? काय काय सांगायच्या त्यांना अजून? शेवटचं वाक्य ते वाचा. भोसलांचे पूर्व श्री ते तर ठीक आहे, पण शिवबांना प्रोत्साहित करायला काय बोलायच्या त्या?
काय ते शेवटच्या वाक्यांमध्ये वाचा बरोबर. भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत. नाही 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 नाही, त्यांना प्रोत्साहन कशाने मिळायचं, काय म्हणायच्या जिजाबाई त्यांना गोष्टी सांगितल्यावर, काय सांगायच्या, काय म्हणायच्या त्या शिवबांना. सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. हा, मग कसं आहे, पहिलं त्याच्या आधीचं वाक्य वाच ना सुरभी. अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तू संहार करू गरीब शकशील. तू सुद्धा संहार गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. हा, संहार करू शकशील म्हणजे काय करू शकशील. हा, नाश. मदत करू. संहार करणे म्हणजे मदत करणे नाही, किल करणे म्हणजे मारणे, लाईक हा, नाश करणे. हा, संहार करणे म्हणजे नाश करणे. ठीक आहे, दुष्टांचा नाश करशील आणि गरीब लोकांना खूप सुखी करशील. ह्या दोन उपदेशांमुळे शिवरायांना हुरूप येईल की आपण पण करू शकतो, कारण त्यांच्या आईंनी त्यांच्यावर तेवढा विश्वास दाखवलेला. त्या नुसत्याच गोष्टी नाही सांगायच्या, त्याच्याप्रमाणे त्या त्यांना प्रोत्साहन पण द्यायच्या की तू पण असा वागू शकतोस. कळलं. तर धडा वाचताना असे पॉइंट्स वाचत वाचतच धडे वाचायचे. नुसतं वाचायचं म्हणून वाचताय की थोडस लक्षात घेऊन वाचायचा असा प्रयत्न असावा. काय असावं सांगा बरं जरा. बाकीच्या तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा पण असं नुसतंच वाचून घेता का न समजता. नाही ना. मग आता आपण मराठी शिकतोय तर मराठीचं पण आपण जरा वाचतोय, तर ते जे काही वाचतोय ते आपल्याला लक्षात पण आलं पाहिजे की लिहिलेलं काय आहे तिथे. ते लक्ष देऊन वाचायचं, अर्थ पाहायचा काय लिहिलेलं आहे, आणि नाही समजलं तर आहे आम्ही इथे सांगायला. पण तुम्ही समजून वाचलंच नाही तर तुम्हाला कळणार कसं की तुम्हाला काय समजलं काय नाही समजलं. ठीक आहे, चालेल. ओजस्वी, पुढचं वाच बरं. शिवरायांचा नवा अंमल. पुणे जहागिरीत शिवरायांचा नवा अंमल. पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. या कामासाठी शहाजीराजांनी पूर्व तयारी करून दिली होती. त्यांनी शिवरायांना बेंगळूरहून पुण्याला पाठवताना सामराज निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार, माणकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्या बरोबर दिली होती. जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारीच. शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणून शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते. त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले. लोकांच्या सुखदुःखांच्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागले. रायतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागली. बस थांब. अद्विका वाच पुढचं. एक प्रकारे शहाजी राजांचा जहागिरीचा काय पालटच होत होता. पुढे होई घातलेल्या होई आहे का तिथे हो आहे ना. पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांचा
पाहायला मिळत होता. जणू मावळ्यांचा आहे का ग? च आहे का तिथे? पाहायला मिळत होता. मावळ्यांना 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 पाहायला मिळत होता. पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता. शिवरायांचा विवाह त्या काळात अगदी लहानपणी लग्न करायची पद्धत होती. तेव्हा जिजामाता म्हणाल्या, आता शिवबाचे दोहोंचे 4 हात करायला पाहिजे. मग शिवबाकरिता मुली पाहणे सुरू झाले. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव साईबाई. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी. हा विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. ठीक आहे. अनघा, नाव सांग बरं, कोण कोण आलं बंगळुरूवरून पुण्याला शिवबांसोबत? सामराज नीलकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते, मुजुमदार, मानकोजी, दहातोंडे, सरनोबत, रघुनाथ बल्लाळ, सबनीस, सोनोपंत, दबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्या बरोबर दिली होती. छान, ठीक आहे. आता वीरमाता जिजाबाईंचे चरित्र वाचा. कोण जिजाबाईंबद्दल थोडस जास्तीची माहिती कोण काढून आणेल? सगळ्यांनी जाण. काय त्यांची परीक्षा संपली आहे, त्यांना आहे होमवर्क. जिजाबाईंबद्दल थोडी अजून जास्ती माहिती काढून आणा. ठीक आहे. आता मॅडम अनम्यूट. शुक्रवारी मॅम. घ्यायची का परीक्षा पुढचा? नाही, त्याच्या पुढच्या शुक्रवारी. हो का? हो, आता तर 4 तारीखच येणार ना. 13 तारखेला मॅम. घेणार. हा बोला. मला आता शाळेला जायचंय, मी लीव्ह करू शकतो? प्रश्नोत्तर लिहून काढ, ठीक आहे, आणि हो. पोस्ट कर. या धड्याचे प्रश्नोत्तर लिहा, आज बसून लिहा आणि आजच पोस्ट करा. बाकीच्या 4 धड्यांचे पण लिहायचा प्रयत्न करा. लिहिले असावेत. ते वाचा तरी. धडे वाचून प्रश्नोत्तर लिहा. हो. पूर्ण आठवडा आहे आता. तोंडी घ्यायची ठरवू. मुलांना विचारते मी. हा सांगा, लेखी घ्यायची का परीक्षा? पाहिजे का तोंडी पाहिजे परीक्षा? का परीक्षाच नको? परीक्षा का नको? परीक्षा तोंडी का लेखी? परीक्षा नको. माझे थर्सडेला संपते परीक्षा. परत नको ना परीक्षा. नाही, मराठीची परीक्षा आहे तशी ही परीक्षा पण महत्वाची. अगं त्या ब्रेनला खाद्य पाहिजे तुम्हाला. तोंडी ठीक आहे. तोंडी आणि लेखी दोन्ही घेणार मी. दोन्ही. पुढच्या नाही का शुक्रवारी? अजून अवकाश आहे 15 दिवसांनी. हा, घाई नाहीये. नंतर तुमचे रेस्ट होईल. परीक्षा संपून रेस्ट पण घेऊन होईल. पुढच्या शुक्रवारी आपण रिव्हिजन घेऊ. ऑलमोस्ट तुमचा त्याच्यात अभ्यास होऊनच आहे. ठीक आहे. त्याच्या पुढच्या शुक्रवारी परीक्षा झाला, डन. ठीक आहे. मॅम म्हणजे ह्या पुस्तकावरतीच आहे? हो, 5च धडे. पहिले 5 किती झाले आपले? ओजस्वी, तुझ्यासाठी शेवटचे 5 घेऊया. नाही मॅम, जे झालंय त्याच्यावरच घेऊया. आता एक वेळा जस्ट गो थ्रू करू. काय काय घेतलं आपण? शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. त्याच्यात आपण काय घेतलं की काय असं होतं, शिवाजी राजांच्या जन्मापूर्वी कसं वातावरण होतं,
कसं परकीय शत्रूंनी सगळं उद्ध्वस्त करून ठेवलं होतं, सामान्य जनजीवन, रयतेला कसा त्रास दिला होता. ठीक आहे. दुसऱ्या याच्यात आहे संतांची कामगिरी. संतांनी कसं छान उपदेश केले लोकांना, कसं लोकांमधनं वेगवेगळे अंधविश्वास होते ते सगळे काढले. त्यानंतर उच्च नीच जातीचे भेदभाव होते ते सगळे काढले. कसं त्यांनी सगळ्यांना समानतेची शिकवण दिली. ठीक आहे. तिसऱ्या धड्यात काय शिकलो आपण? मराठा सरदार कसे आपापसात भांडायचे आणि कसे शूरवीर पण होते ते. त्याच्यात भोसलेंचा आपण जास्त शिकतोय कारण आपण भोसल्यांच्या शिवाजी महाराजांबद्दल सगळं शिकणार आहे. तर शहाजी महाराजांची कारकीर्द, त्यांचा पराक्रम, त्यानंतर निजामशाही, आदिलशाही कशी होती, मुघल कसे होते. ठीक आहे. चौथ्या याच्यात काय शिकलो आपण? शिवरायांचे बालपण. कुठे जन्म झाला, कुठल्या परिस्थितीत त्यांचा जन्म झाला, त्यांचं बालपण कसं गेलं. त्यानंतर ते कर्नाटकात कसे गेले. ठीक आहे. आणि शेवटचा धडा आहे शिवरायांचे शिक्षण. शिवरायांच्या शिक्षणासाठी शहाजी राजांनी काय काय तरतूद केली होती ते सगळं आपण याच्यात शिकलो. शिवराय काय काय शिकले, जिजाबाईंनी काय काय त्यांच्यावर कसे संस्कार केले, दादाजी कोंडदेवांनी त्यांना काय काय शिकवलं, आणि कुठल्या विद्या त्यांना अवगत झाल्या. झाली रिव्हिजन. आता अर्ध्या तासात एक ओरल टेस्ट होऊन जाऊ दे. घ्यायची का? 8 वाजले ना. सांगा. तुमचा ना नेहमीसारखा उत्साह नाही मुलांचा. कोणाला ते आठवलं का? पण आपण जेव्हा गो थ्रू केला आता एवढं आपण वाचलंय म्हणून आठवलं ना? थोडंफार तरी आठवलं. लक्ष असेल वर्गात तर सगळंच आठवलं असेल, पण लक्ष नसेल तर थोडंफार तरी आठवलं असेल. चालेल मग चला. पुढच्या शुक्रवारी आपण या सगळ्यांची एक वेळा रिव्हिजन घेऊया व्यवस्थित. त्याच्यावर ओरल प्रश्न मी म्हणजे प्रश्नोत्तर स्वरूपातच घेऊया, म्हणजे मग पटकन अभ्यास होऊन जाईल. धड्यामागचे प्रश्नोत्तर लिहून आणा. 5 धड्यांचे सगळे लिहिले, सगळे मार्क केलेले आहेत. काय निर्मिती? ठीक आहे. सुरभी, तुला वेळ मिळाला तर नक्की लिही. आणि जिया, ओवी. सगळे लिहून पाठवेन. ओवी तुझं पण लिहा. ठीक आहे. मग पुढच्या शुक्रवारी आपण सगळे प्रश्नोत्तरांची एक वेळा उजळणी करू, सगळ्या धड्यांची एक वेळा उजळणी करू आणि मग त्याच्या पुढच्या शुक्रवारी परीक्षा. ठीक आहे. भेटूया पुढच्या शुक्रवारी. येस. करूया मीटिंग. शुभरात्री सगळ्यांना. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ज्यांची परीक्षा चालू आहे त्यांनी छान अभ्यास करा आणि छान परीक्षा लिहा. रात्री